श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर आज आहे होळीची पौर्णिमा। तर सगळ्यांना होळी पौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि आता छानपैकी असं मस्त आम्ही पूजा वगैरे करून घेतला आणि आपली होळी शुभ मुहूर्तावर पेटवून घेतलो आम्ही आणि पूजा पण छान झाली आणि सकाळपासूनची तयारी बघा। तर सकाळी लवकर उठले मी आणि झाडून वगैरे काढले, रांगोळी अशी छान प्रकारे काढून घेतली आणि परत देवपूजा पण मी खूप छान केली। हे बघा इकडं अशी छान मस्त मी देवपूजा करून घेतली आणि श्रीरामाचे दर्शन तुम्हाला तर झालेच असते, तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि तुम्हाला माहिती आहे का, मी जय श्रीरामाची मूर्ती मी सिद्धेश्वरच्या यात्रेतून आणलेली आहे लातूरच्या। आणि तिथं खूप मोठी जत्रा राहते सिद्धेश्वरची। तर कोणाला माहिती आहे नक्की कमेंटमध्ये सांगा बरं, सिद्धेश्वरच्या यात्रेला कोण कोण गेलं होतं आणि नक्की कमेंट करून सांगा मला। आणि इकडं बघा आपलं, आणि होळीची पौर्णिमा म्हणल्यावर पुरणपोळीचा निवद तर राहणारच। तर मी अशी छान प्रकारे एकदम मऊ लुसलुशीत असं पुरण शिजून घेतले होते आणि इकडं आमटीला फोडणी पण टाकून घेतले होते। आमटी म्हणली तर असं तोंडाला पाणी सुटणारी एवढी छान आणि टेस्ट होती आहे। आणि इकडं आपल्याला देवासाठी नैवेद्य पण करून घ्यायचं होतं, ते पण मी करून घेतले। आणि गरम मस्त टम्म फुगलेली पुरणपोळी अशी बघा। स्वयंपाक पुरणपोळी म्हणलं तर अशी टम्म फुगलेली तर खूपच छान। आणि पुरणपोळी सोबत तर आपल्याला भजे पापड तर लागतातच, सगळ्यांना माहीतच आहे। तर असं मी छान प्रकारे पुरणपोळीचं नैवेद्य करून अशी छान देवपूजा करून घेतली आणि मस्त अशी आपली होळीची पूजा पण मी करत आहे। तर मी असं छान प्रकारे होळी विजयदादांनी मांडला होता आणि छान प्रकारे मी असं पूजा मस्त करून घेतली बघा। आणि होळीमध्ये जेवढे साहित्य होते टाकायचे तेवढे मी टाकून घेतले। आणि तुम्ही कशा प्रकारे पूजा केला ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं। आणि आमच्या गावाकडं तर असं पीठ मीठ टाकतातच बरं। आणि मी थोडंसं काळे तीळ घेतले होते, परत कापूर घेतलेला होता, परत वाळलेलं खोबरं, असे 4-5 वस्तू घेतलेल्या होत्या मी, जवा परत। आणि मग असं छान प्रकारे मी मस्त अशी पूजा करून घेतली। आणि तुमच्या गावाकडं कशी करतात नक्की कमेंटमध्ये सांगा। तर माझी आता पूजा वगैरे झालेली आहे, तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा। बाय।